त्या माध्यमातून मी पुण्याच्या एकदा या सर्व स्पर्धकांचं, सर्व खेळाडूंचं आणि तत्पूर्वीच लाभलेल्या सर्व क्रीडारसिकांचं, सर्व प्रेक्षकांचं, आयोजकांच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करतो। आणि त्याचप्रमाणे ही स्पर्धा परिपूर्ण करण्यासाठी आपली अथक मेहनत जे घेत आहेत ते म्हणजेच ऑफिशियल युनिट असतील पंचांचे, आपल्याला सुजित सर मिळतील, त्याचप्रमाणे अक्षय मांडवकर सर मगाशी पाहिलं होतं, त्यानंतर किशोर गुंदेकर सर आहेत, त्याचप्रमाणे आता जो सामना होतोय संपूर्ण त्यामध्ये चैतन्य सर सुद्धा आहेत। हा जो ऑफिशियल युनिट आपल्याला पाहायला मिळतोय मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि ही स्पर्धा आपल्यापर्यंत, घरोघरापर्यंत आणि घरबसल्या दर्शकांपर्यंत आणि सर्व प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्याचे जे काम आहे ते आपल्याला स्पोर्ट्स टीम या यूट्यूब वाहिनीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जाते। या स्पोर्ट्स वाहिनीचे सर्वस्वी आकिब चिपळूणकर सर आणि त्यांची संपूर्ण युनिट, संपूर्ण फॅमिली यांच्यामार्फत थेट प्रक्षेपित आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले जात आहे। मी पुण्याच्या त्यांचेसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर कृपया आपण सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचे आहेत आणि स्पर्धा निश्चितच आवडली असेल तर कॉमेंट्ससुद्धा कळवायचे आहेत। सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती श्रेयश खट्टावकर प्रभुवाळीतील हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना पहिलाच चेंडू अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न झाला बॅटचा आणि बॉलचा आपण पाहतोय थोडासा संपर्क झाला, एक सिंगल कंप्लीट केली आहे, स्ट्राईक रोटेट होईल। संघाचं खातं उघडकीस नेण्यात आलंय, श्री गणेशा करण्यात आले या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत। उत्तरार्धात चालू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय सध्याच्या घडीला या रखरखत्या उन्हामध्ये चालू आहे। सीआर स्पोर्ट्स दापोली विरुद्ध दापोली 11 या दोन संघांनी लढत पुन्हा एकदा श्रेयश खटावकर यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचे प्रयत्न झालेत। आपण पाहतोय सिली पॉईंट आणि गली पॉईंटला 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत, चेंडूला रोखतायत आणि तोपर्यंत आपण पाहतोय निर्धाव चेंडू येतोय, चांगलं षटक म्हणता येईल, अगदी खोलात टाकण्याचे प्रयत्न होत आहेत, गुडर लेनचे चेंडू टाकण्याचे होत आहेत प्रयत्न, फुलर लेनचे सुद्धा प्रयत्न होत आहेत। श्रेयश खटावकर आपण पाहतोय वरदविनायक रेसिडेन्सी एंडकडून तो गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारचं षटक तो हाताळतोय आपल्या संघासाठी। यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहायला गेलो तर फुलर लेनचा चेंडू होता, हलक्या हाताने फ्लिक केलाय आणि तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल कंप्लीट केली आहे। अर्थातच काय पाहायला गेलो ना तर धावफलकावरती जर आपण लक्ष केंद्रित दिलं तर जाऊन थेट पोहोचले 2 धावांवरती, चांगलं षटक पाहायला मिळतंय श्रेयश खटावकर मानफ्रॉम प्रभुवाळी दापोली। अनेक टुर्नामेंट आपल्या या खेळाच्या जिद्दीवरती तो गाजवत राहिलाय आणि आता सुद्धा या स्पर्धेमध्ये तो सहभागी झालाय आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय आपल्या संघासाठी। यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, शॉर्ट लाईनचा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलमध्ये तेवढा पाहिजे तेवढा संपर्कच होत नाहीये आणि निश्चितच चेंडू स्थिरावतोय अगदी 38 सर्कलमध्ये, तोपर्यंत अगदी सहजरित्या सिंगल कंप्लीट केली गेली आहे, स्ट्राईक रोटेट झाले आणि यावेळेस जर आपण पाहायला गेलो ना 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आतापर्यंत। येणाऱ्या या षटकातील आपण पाहायला गेलो तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असण्याची संभाव्यता असेल। यावेळेस पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झाले, कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, तिकडे सुमित जाधव आपण पाहतोय चेंडूपर्यंत येतील, थ्रो करतील, तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट केली गेली। अर्थातच जर आपण पाहायला गेलो ना सिंगल डबलच्या माध्यमातून ही धावसंख्या पुढे सरसवण्याचे प्रयत्न सातत्याने केले जातात या दोन्ही फलंदाजांमार्फत। चांगला क्रिकेट निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहे। पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये अजूनही कोणत्या प्रकारचा मोठा फटका, मोठा स्ट्रोक निश्चितच आलेला नाही आहे, कदाचित तो येऊ शकतो का या शेवटच्या चेंडूवरती। शेवटचा चेंडू असेल येणारा, पाहूया किती धावा प्राप्त केल्या जातील। यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू बॅटची कडा घेतोय, आपण पाहायला गेलो तर सिल्ली पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता 38 सर्कलमध्ये, तोपर्यंत आपण पाहायला गेलो ना तर त्याच्या हातातून बॉल निसटतोय आणि तोपर्यंत ती सहजरित्या 1 कंप्लीट धाव केली जाते आणि आपण पाहायला गेलो ना तर धाव फलक पुढे सरसावेल, धावा गेल्यात त्या 5 धावांवरती। बघा पहिलं षटक यशस्वी टाकलं गेलं, यशस्वी हाताळण्यात आले श्रेयश खटावकर यांच्या माध्यमातून। चांगलं षटक हाताळतोय श्रेयश खटावकर
आपल्या संघासाठी दापोली 11 या संघाकडून प्रथमतः गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 5 धावा खर्चिक केल्यात. अगदी फलंदाजांना जखडून ठेवण्याचे प्रयत्न केलेत. पहिलंच षटक पॉवर प्लेचं षटक म्हणता येईल, निर्णायक षटक असतं. त्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची फटकेबाजी करावी लागते फलंदाजांना, परंतु त्या प्रकारची अपेक्षित अशी फलंदाजी, अपेक्षित अशी बॅटिंग मात्र पाहायला मिळाली नाही आतापर्यंत. आता आपण पाहायला गेलो ना तर गोलंदाजी ट्रॅकवरती एक नवोदित गोलंदाज दाखल झाला आहे. ऑल इंडियन आयकॉन म्हणून ज्याची दखल घेतली जाते असाच आपण पाहतोय. आकाश सकपाल मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती पुढील षटक हाताळण्यासाठी मार्गस्थ होतोय. दापोली तालुक्यातील हा मोठा खेळाडू, क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटने ज्याची दखल घेतली आणि ऑल इंडियन आयकॉनमध्ये ज्याची निवड झाली असंच आपण पाहतोय. आकाश सकपाल गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना पुढील षटक हाताळण्यासाठी येतोय. अविनाश असतील हाफ ट्रॅकरचा चेंडू आपण पाहतोय, थोडीशी बुसली घेतोय, पडल्यानंतर फलंदाजाला मात्र जखडून ठेवण्याचे प्रयत्न करतो. बॅटची जी आपण पाहायला गेलो ना संपर्क होत नाहीये चेंडूला आणि यामुळेच कदाचित हा चेंडू निर्धाव हाताळण्यात येतोय. बघा चांगल्या प्रकारचा फलंदाज आणि चांगल्या प्रकारचा गोलंदाज सुद्धा म्हणता येईल. आपापल्या संघासाठी निश्चितपणे ते प्रयत्न करतात सातत्याने. एक चांगली धावबदल सुद्धा उभी करावी लागेल प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उछाल प्राप्त करतोय. बघा चांगल्या प्रकारचं षटक हाताळतोय आकाश सकपाल. मी ज्याप्रमाणे म्हणलो ना याच्याकडे ती गुणवत्ता आहे, प्रबलता आहे, अचूकता सुद्धा आहे आणि भेदकता सुद्धा आहे. सटीकतेने तो गोलंदाजी करत असतो आणि वेगाच्या गतीवरती स्वार होऊन अनियंत्रित गोलंदाजी तो सातत्याने करत असतो. त्याच प्रकारची गोलंदाजी आता सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आकाश सकपाल याच्या माध्यमातून. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहायला गेलो. बॅटचा पाहिजे तितका संपर्क होत नाहीये. सिंगल कंप्लीट धाव केली जाते. धावफलक जर आपण पाहायला गेलो ना तर 6 धावा या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ऑनबोर्डवरती जर आपण पाहायला गेलो लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून 6 धावा निश्चितच आल्या, जुळल्या गेल्यात. अविनाश पाहायला गेलो ना तर 6 चेंडू 3 धावांवरती खेळतोय. तर रामला जर आपण पाहायला गेलो तर 1 चेंडू 2 धावांवरती खेळताना तो पाहायला मिळतोय. स्पोर्ट्स टीम या यूट्यूब वाहिनीद्वारे या स्पर्धेचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा या सामन्याला सुरुवात होत असताना यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज घेतली जाते. पाठीमागे एसटीनच्या 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना बॉलला रोखलं जात आहे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आकाश सकपाल याच्या माध्यमातून. बघा का जबाबदारी दिली जाते ना आकाश सकपाल याच्यावरती, याचं सातत्याचं उदाहरण जर आपण पाहायला गेलो ना तर त्या आकाश सकपाल याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झालेत. क्षेत्ररक्षक तैनात असताना बॉलला रोखण्याचे प्रयत्न झालेत. तोपर्यंत अगदी सहजरित्या ही सिंगल कंप्लीट केली गेली आहे. धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला गेलो ना तर जाऊन थेट पोहोचले 7 धावांवरती. बघा पहिलं षटक जर आपण पाहायला गेलो ना तर त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्या होत्या आणि तदनंतर आकाश याचं सकपाल जर आपण पाहायला गेलो, षटक जर पाहायला गेलो ना तर फक्त आणि फक्त 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्चिक केल्यात. महागडे षटक म्हणता येईल. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडूचा पाहिजे तितका संपर्क होत नाहीये, बॅटवरती येत नाहीये आणि यामुळेच चेंडू जाऊन स्थिरावतोय क्षेत्ररक्षक हातामध्ये आणि निर्धाव चेंडून हे षटक सांगत होते. षटक संपुष्टात आल्यानंतर आपण पाहायला गेलो ना तर 7 धावांवरती धावफलकेवरती जी धावसंख्या आहे ती मात्र स्थिर आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपण पाहतोय हा सामना पाहतोय. एकीकडे सिया स्पोर्ट्स बी हा संघ खेळताना पाहायला मिळतोय तर त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय दापोली 11. दोन्ही संघ आणि दोन्ही संघातील जे खेळाडू आहेत ना दापोली तालुक्यात क्रिकेट विश्वातील नामवंत खेळाडू आहेत, या दोन्ही संघांमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. बघा यावेळेस तिसरं षटक आणि तिसरं षटक जी जबाबदारी आहे
ती मात्र बंड्या शिर्के यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. ओव्हर द विकेट वरद विनायक रेसिडेन्सी. बघा यावेळेस काय घडतंय. दुसरीचा कॉल होता आणि आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. दुसरीचा कॉल होता आणि डायरेक्ट हिट एसटीन वरती जाऊन आदळतोय आणि यामुळेच कदाचित विकेटचं पतन होत आहे. राम माघारी परततोय. क्षमा असावी, अविनाश माघारी परततोय. 3 धावांवरती खेळी त्याची होती, संपुष्टात आली आहे. अविनाश माघारी परतल्यानंतर आपण पाहतोय यावेळेस हाफ ट्रॅकेड चेंडू अगदी भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे, आपण पाहतोय. लॉंग लेगच्या दिशेला आपण चेंडूला ढकलून दिली होती, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक साव कंप्लीट केली जाते. दोन्ही फलंदाजांच्या मार्फत आपण पाहतोय धाव फलक जाऊन थेट पोहोचले आहे 10 या आकड्यावरती. स्कोर कार्ड जर आपण पाहायला गेलो ऑन बोर्ड वरती 10 धावा आल्यात आतापर्यंत. बघा चांगलं षटक म्हणता येईल. बंड्या शिर्के हाताळत आहेत. येणारा हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा त्यांच्या या धावफळ या षटकामध्ये खर्चिक करण्यात आलेत. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झालेत. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असताना पुन्हा एकदा आपण पाहतोय हे एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलने आपण पाहायला गेलो ही तिसरं षटक समाप्ती झालाय. 3 षटकांच्या संपुष्टानंतर आपण पाहायला गेलो ना तर CS फूड्स दापोली या संघाची धावसंख्या जर पाहायला गेलो ऑन बोर्ड वरती 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 18 चेंडूंचा खेळ समाप्ती झालाय आणि आपण पाहतोय राम खेळत आहेत 10 चेंडू 6 धावांवरती. आणि सिद्धू जर पाहायला गेलो तर आताच नवनिर्वाचित फलंदाज म्हणून ते दाखल झालेत. एका चेंडूवरती 1 धाव निश्चितच त्यांनी प्राप्त केली आहे. 11 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या असताना आपण पाहतोय करंट रन रेट 3.67 या सरासरीने चालत असताना 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर पाहिजे तेवढी आपण पाहायला गेलो ना तर अपेक्षित असलेली जी धावसंख्या आहे धावमजल आहे ती मात्र स्कोअर कार्डवरती लगावण्यात हे फलंदाज मात्र अपयशी ठरत आहेत. एक चांगली धावमजल उभी करावी लागेल दापोली 11 संघाच्या विरोधात प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात खेळत असताना. कारण आपण जर पाहायला गेलो ना आकाश सकपाळ असेल, अमेय पालकर असेल, त्याचप्रमाणे बंड्या शिर्के सर असतील, असे अनेक मोठे प्लेयर्स दापोली 11च्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत. तर CS फूड्स या संघाला सुद्धा तितक्याच प्रकारची धावमजल उभी करावी लागेल या संघाच्या विरोधात खेळत असताना. चौथं षटक पुण्याचे आपण पाहतोय आकाश सकपाळ गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले असताना पहिला चेंडू होता, खोलात टाकला चेंडू झाला, बॅटचा संपर्क नाहीये, परंतु अगदी आपण पाहिलं लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि या चेंडूवरती येतात या चौकाराच्या स्वरूपात 4 धावा. बघा यष्टी रक्षकांकडून एक चूक झाली, चेंडूला रोखण्यात ते अपयशी ठरले आणि यामुळेच हा चेंडू अगदी ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेटच्या पद्धतीने आणि निश्चितच 4 धावा जोडल्या जातील धावफलकावरती. धावफलक आपण पाहायला गेलो जाऊन थेट पोहोचले 15 या धावांवरती. आकाश सकपाल पहिलं षटक जर पाहायला गेलो ना तर फक्त आणि फक्त त्याने 2 धावा
2 धावा त्यांच्या षटकामध्ये खर्चिक झाल्या होत्या आणि तदनंतरचं पुन्हा आपण पाहतोय चौथं षटक हाताळण्यासाठी आलेत. यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू पाहिजे तेवढा संपर्क झाला नाहीये. चेंडू दीर्घकाल हवेत असताना यावेळेस सिंगल कंप्लीट केली आहे. बघ एकेरी दुहेरी या धावसंख्येने निश्चितच ही बॅटिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळते, परंतु तितकीशी साजेशी बॅटिंग निश्चितच पाहायला मिळत नाही आहे. एक चांगली धावमजल, एक चांगली स्कोअर कार्डवरती धावसंख्या उभी करावी लागेल या फलंदाजांना. तशा प्रकारची फलंदाजी होत नाही आहे CS स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि संघाच्या खेळाडूंकडून फलंदाजांकडून. 16 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन थेट पोचली असताना पुन्हा एकदा आकाश सकपाळ. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू आपण पाहतोय. हलक्या हाताने ड्राईव्ह केली आहे ऑफ रिझन मध्ये आणि पुन्हा एकदा सिंगल घेतली गेली आहे. म्हणजेच काय तर पुन्हा एकदा एक धाव ऍड केली जाईल धाव फलकेवरती आणि धाव फलक पुन्हा एकदा धाव पुढे सरसावेल 17 या आकड्यावरती. बघा स्पर्धेतील उत्तराधाराकडे जात असताना दुपारच्या सत्रामध्येही चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील हा सामना पाहतोय. ओम प्लास्टिक इंडस्ट्रीयल एंड कडून गोलंदाजी होत असताना आकाश सकपाळ यांच्या मार्फत यावेळेस काय होतंय पहा. बघा आपण स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारे या विकेटचं पतन झालं. अचूक थ्रो जाऊन अगदी आदळला यष्टींवरती आणि धावची संधी ते उपलब्ध झाली होती आणि त्याच संधीचा पुरेपूर फायदा घेण्यात आला आहे. फलंदाज माघारी परतलाय. आपण पाहायला गेलो तर सिद्धू माघारी परतल्यानंतर एक नवोदित फलंदाज इथे मात्र खेळपट्टीकडे दाखल होत असताना आपण त्याला पाहतोय. नाव असेल अविनाश. CS स्पोर्ट्स B या संघाकडून पुढील फलंदाज दाखल होत असताना अविनाश राणे यांना पाहतोय. द लेजंड क्रिकेटर ऑफ दापोली टेनिस बॉल क्रिकेट. एक चांगल्या अनुभवांचा भरणा त्याच्याकडे सुद्धा राहिलाय, भंडार सुद्धा आहेत असं म्हणावं लागेल. अनेक टुर्नामेंटचा अनुभव त्याच्या पाठीशी असताना तो मात्र इथे दाखल झालाय फलंदाजी करण्यासाठी. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात आकाश सकपाळ असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस पुढे सरसावून म्हणजेच पावलांचा उपयोग करून खेळण्याचे प्रयत्न झाले. बॅटची कडा घेतली आणि आपण पाहतोय बॅटची कडा घेतली, लिडिंग एज घेतली आणि बॅटच्या कडा घेतल्यानंतर चेंडू जाऊन अगदी सहजरित्या यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. विकेटचं पतन लागोपाठ आपण पाहायला गेलो ना तर बॅक टू बॅक ही दुसरी विकेट माघारी परतते. पहिल्यांदा आपण पाहायला गेलो अविनाश माघारी परतला होता, क्षमासावी सिद्धू माघारी परतला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅक टू बॅक अविनाश सुद्धा माघारी परततोय. गोल्डन डकचा शिकार झालाय. बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी व्यवस्थितरित्या बजावतायत. बघा ह्यावेळेस हॅट्रिक बॉल असेल आकाश सकपाळ यांच्यासाठी. क्षमासावी टीम हॅट्रिकचा बॉल असेल. यापूर्वीचा जो चेंडू होता त्याच्यावरती रनआउटची विकेट निश्चितच प्राप्त झाली होती. टीम हॅट्रिक असेल येणाऱ्या या चेंडूवरती आणि नवोदित फलंदाज ऑन स्ट्राईकवरती दाखल होत असताना नाव असेल साई प्रसाद रसाळ. CS स्पोर्ट्स या संघाकडून फुल लीड फलंदाजी करण्यासाठी आपण जर धाव फलकावरती धावसंख्या जर पाहायला गेलो ना तर फक्त आणि फक्त 17 या आकड्यावरती स्थिरावलेली पाहायला मिळते. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, हलक्या हाताने ड्राईव्ह केले ऑफ रिझन मध्ये आणि निश्चितच सिंगल कंप्लीट केली आणि हे चौथं षटक संपुष्टात आलंय आणि या चौथ्या षटकाच्या संपुष्टीनंतर म्हणजेच यशस्वी समाप्तीनंतर आपण पाहायला गेलो ना तर CS स्पोर्ट्स B या संघाची धावसंख्या आहे ना ते 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. ऑन बोर्डवरती आपण पाहू शकता ऑन स्क्रीनच्या माध्यमातून जे प्रेक्षक जे क्रीडा रसिक आमच्या समवेत जोडले गेलेत त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम स्पोर्ट्स स्ट्रीम या यूट्यूब वाहिनीद्वारे आपण करतोय. चला यानंतर पुढील होणारा जो सामना असेल ना तो युवा प्रभात आणि जॉली बॉयज या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. मी दोन्ही संघाचे जे बोथ कॅप्टन्स असतील
त्यांना मी विनंती करतो की आपण कृपया कॉम्बॉक्सकडे येऊन आपण टॉस करून घ्या. आपणास विनंती करतो जॉली बॉयज संघाचे जे संघनायक असतील, कॅप्टन्स असतील आणि त्याचप्रमाणे युवा प्रभातचे संघाचे संघनायक असतील, कृपया या आणि आम्हाला सहकार्य करा. बघा 4 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 18 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. म्हणजे चांगली कामगिरी करतात गोलंदाज दापोली 11 संघाचे. एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर श्रेयश खटावकर याने पहिलं षटक हाताळलं होतं. त्यांच्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्चिक केल्या होत्या. तदनंतर आकाश शकपाल आला होता, त्याच्या या षटकामध्ये 2 धावा फक्त खर्चिक करण्यात आल्या. तदनंतर आपण पाहायला गेलो होतो बंड्या शिर्के यांना त्यांच्या या षटकामध्ये 4 धावा खर्चिक झाल्या होत्या. आणि त्यानंतर पुन्हा आपण पाहायला गेलो ना तर दुसरं आणि चौथं षटक आकाश सकपाळ्याच्या माध्यमातून टाकण्यात आलं आणि त्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर फक्त आणि फक्त 7 धावा खर्चिक झाल्या. आणि यावेळेस आपण पाहतोय निर्णायक षटक असेल या मॅच मधील, अर्थातच जो अंतिम षटक आपण पाहतोय घेऊन आलेत शद्दू. आपण पाहतोय दापोली 11 या संघाकडून हा निर्णायक षटक ते हाताळण्यासाठी आले. शेवटचं आणि अंतिम षटक असेल. 22 या आकड्यावरती धावमजल जाऊन पोहोचले. ऑन बोर्डवरती आपण पाहू शकता साई असतील स्ट्रायकिंग एंडवरती. शद्दूच्या विरोधात यावेळेस आपण पाहतोय बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. चेंडू दीर्घकाल हवेत असताना स्वतःच्या फॉलो थ्रीवरती चेंडू खाली येतोय आणि पुन्हा एकदा एक चांगला झेल टिपतोय. विकेटचं पतन, झेलबाद होतोय. साई प्रसाद रसाल मात्र माघारी परततोय. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता स्वतःच्या फॉलो थ्रूवरती तो चेंडूपर्यंत येऊन पोहोचला आणि झेल टिपण्यात कोणत्याही प्रकारची चूक त्याच्याकडून निश्चितच घडली नाहीये. चांगल्या प्रकारचा झेल निश्चितच टिपलाय, कॅच निश्चितच पकडलाय. फलंदाज नेम कृपया सांगायचंय. निश्चितच आपण मयूरला पाहतोय, एक युवा फलंदाज खेळपट्टीकडे मार्गस्थ होत असताना CR स्पोर्ट्स या माध्यमातून या संघाच्या माध्यमातून पुढील फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेला हा ऑन स्ट्रायकर फलंदाज असेल मयूर. शेवटचे येणारे 2 चेंडू शिल्लक असेल शादू यांचे आणि मयूर सामना करेल. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू हवेत आहे. स्लॉटमध्ये होता चेंडू आणि निश्चितच जेवढी पाहिजे होती तेवढी ताकद नाही. निश्चितच त्या फटक्यावरती लगावण्यात अपयशी राहिलाय फलंदाज बंड्या शिर्के. तिकडे तैनात असताना आपण पाहतोय अगदी लॉंगॉनच्या दिशेला आणि तिकडे ते चेंडू खाली येत आहेत आणि चांगल्या प्रकारचा झेल सुद्धा टिपतायत. मयूर ज्या प्रकारे आला ना त्याच प्रकारे तो माघारी सुद्धा परतलाय. तो सुद्धा गोल्डन टचचा शिकार झालाय. कोणत्याही प्रकारचं धाव त्याच्याकडून निश्चितच प्राप्त केली गेली नाहीये. शून्यावरती तो आउट होऊन माघारी परततोय. यावेळेस आपण पाहतोय एक दापोली क्रिकेट विश्वातील लेदर बॉल क्रिकेट खेळणारा साई जागडे, अर्थातच CR स्पोर्ट्स संघाचे जे सर्व आहेत आणि CR स्पोर्ट्स या दालनाचे जे मालक आहेत, ओनर आहेत श्री राम जागडे सर यांचे ते चिरंजीव आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती. साई जागडे आलेल्या पहिल्या चेंडूला हलक्या हाताने ड्राईव्ह केले, फ्लिक केलाय आणि निश्चितच 2 कंप्लीट झाल्यात त्यांच्या मार्फत. अशा रीतीने 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय जवळपास आणि या 5 षटकांच्या खेळाच्या यशस्वी समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती CR स्पोर्ट्स या संघाने फक्त आणि फक्त 24 धावा उभ्या केल्यात. अर्थातच 25 धावांचं टार्गेट सेट असेल, केलं गेलंय. आव्हान असेल दापोली 11 या संघाच्या विरोधात. 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 25 धावा उभ्या करायच्यात, लगावायच्यात. चला जॉली बॉयज आणि युवा प्रभात संघाचे जे संघानायक असेल ना कृपया कॉम्बॉक्सकडे या आणि आम्हाला सहकार्य करा. या पुढील जो होणारा सामना असेल तो कृपया आपल्या 2 संघांमध्ये खेळवण्यात येईल. चला जॉली बॉयजचे कॅप्टन युसुफ सर आपण या कॉम्बॉक्सकडे आपणास विनंती करतो आणि त्याचप्रमाणे
युवा प्रभात या संघाचे कॅप्टन्स असतील अनिकेत सर, आपणास सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या आणि आम्हाला सहकार्य करा. चला जॉली स्पोर्ट्स आणि युवा प्रभात बोथ कॅप्टन्स कृपया कॉम्बॉक्सकडे आणि आम्हाला सहकार्य करा. या पुढील होणारा जो सामना असेल ना तो आपल्यामार्फत आपल्या दोन संघांमध्ये खेळवण्यात येईल, याची आपण दक्षता घ्या. चला युवा प्रभात आणि जॉली बॉयज स्पोर्ट्स या दोन्ही संघाची संगणक असेल ना
आपलाच हा ऑफिशियल तिसरा कॉल असेल, म्हणजेच शेवटचा कॉल असेल नाणेफेक करण्यासाठी, टॉस करण्यासाठी. कृपया या आणि आम्हाला सहकार्य करा. ऑफिशियली आपल्याला हा दिला जाईल कॉल, शेवटचा कॉल असेल. दरम्यान या स्पर्धेकडील उत्तरार्धात आपण वळत असताना आपण पाहतोय दाफुल 11 आणि त्यांच्या विरोधात सिया स्पोर्ट्स बी हा संघ निश्चितच लढतोय. प्रथमतः फलंदाजी केली होती आणि फलंदाजी करत असताना 30 चेंडूमध्ये जवळपास 24 धावा आणि 24 धावांचं आव्हान समोर उभं केलं गेलं सिया स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. आणि निश्चितच 25 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर या 25 धावा लगावण्यासाठी आणि या 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण जर पाहायला गेलो तर दापोली 11 या संघाकडून जे सलामीचे 2 फलंदाज आहेत ते मात्र दाखल झालेत. आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती श्री जतीन क्षमाक्षवी स्ट्रायकिंग एंडवरती अमेय पालकर सर असतील. डावकरे शैलीचा फलंदाज डिपेलला जी दापोली प्रीमियर लीग 11 सीझन 11 पर्व 11वे आणि या पर्वातील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू अर्थातच अमेय पालकर सर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती. आणि त्यांच्या समवेत त्यांचे साथीदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. जतीन सालगावकर सर दापोली टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत, सर्व आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली सर्व टुर्नामेंट्स निश्चितच परिपूर्ण होत असतात, संपन्न होत असतात. ज्याचं आझाद मैदानाच्या हिस्टॉरिकल मैदानावरती या क्रीडानगरीवरती आपण पाहतोय या सामन्याला सुरुवात होत असताना 25 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय वरद विनायक रेसिडेन्सी एंडकडून पहिले षटक हाताळण्यासाठी आलेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झालेत सिद्धू. स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय चला युवा प्रभात संघाचे कॅप्टन्स आपण कृपया या, आम्हाला सहकार्य करा. आपणास वारंवार सांगावं लागत आहे, याची आपण दखल घ्या. जॉली स्पोर्ट्स संघाचे संघनायक इथे उपस्थित राहिलेत, आपण सुद्धा इथे उपस्थित राहा. यावेळेस हाफ ट्रॅकर भिरकावून दिलाय. पहिलं षटक आपण पाहतोय आणि पहिल्याच चेंडूवरती आघात करण्यात आले. तर येतोय हा ब्रँडेड षटकार अमेय पालकर यांच्या बॅटमधून निघाला होता. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता आपण ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहायला गेलो, अगदी भिरकावून दिलाय आणि पहिल्याच चेंडूवरती एक षटकार प्राप्त झालाय. बघा 25 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात होते सिद्धू याच्या विरोधात. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल्स होत असताना क्षेत्ररक्षक तैनात होत असता, परंतु थोडासा फंबल झालाय, मिसफील्ड होते आणि निश्चितच चेंडू जाऊन स्थिरावतोय, बाउंड्री लाईन पार करतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतोय हा चौकार. षटकार आल्यानंतर पुन्हाच्या आपण पाहायला गेलो ना तर दुसऱ्या चेंडूवरती सलग लगातार हा दुसरा चौकार येतोय. म्हणजेच काय तर 10 धावा या 2 चेंडूवरती आल्यात. 25 धावांचा पाठलाग करत असताना टार्गेट सेट झालं होतं. 24 धावा उभा केल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाने. अर्थातच 25 धावांचं टार्गेट सेट झाल्यानंतर त्या 25 धावांचा पाठलाग करत असताना आपण जर पाहायला गेलो ना तर पहिल्या 2 चेंडूचा समाचार अगदी षटकाराने चौकाराने केलाय. अमेय पालकर आपण पाहतोय ना तर 2 चेंडूवरती आतिषबाजी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आपण पाहतो, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झाले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असताना आपण पाहतो 30 यार्ड सर्कल मध्ये झेल मात्र टिपण्यात तो कोणत्याही प्रकारची चूक नाही करत आहे. अमेय पालकर याची पारी मात्र इथे संपुष्टात आली आहे. 27 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता असताना अमेय पालकर इथे मात्र झेल बाद होतोय. डगआउट मध्ये माघारी परतेल. बघा हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झाले. कव्हर पॉईंट आणि पॉईंटच्या अगदी डोक्यावरून 30 यार्ड सर्कल भेदण्याचे प्रयत्न झाले, परंतु त्या प्रयत्नाला यश निश्चितच आलं नाहीये आणि अशाच रीतीने अमेय माघारी परतलाय. चला युवा प्रभातचे संघनायक आपण जर इथे उपस्थित राहिला नाहीत तर आपल्याला पेनलाइज करण्यात येईल याची मात्र आपण दखल घ्यायची आहे. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त जो वेळ आहे ना तो पण घ्यायचा नाही. आपल्यास वारंवार या सूचना आपल्याला कराव्या लागतात.
आपण जर उपस्थित राहिला नाही आहेत तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल, याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. यावेळेस आपण पाहतोय अमेय पालकर माघारी परतल्यानंतर सुमेश जाधव आपल्याला पाळतोय. दापोली तालुक्यातील एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची गणना केली जाते असाच सुमेश जाधव आपण पाहतोय डावखुऱ्या शैलीचा फलंदाज स्ट्रायकिंग वरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय. यावेळेस हाफ ट्रॅकर आपण चेंडू पाहतोय, भिरकावून देण्याचे प्रयत्न झालेत, चेंडू चाललाय, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार येतोय हा ब्रँडेड चौकार. बघा चौकारीच्या स्वरूपाने जर धाव फलक आपण पाहायला गेलो जाऊन थेट पोहोचलाय 14 धावांवरती. 25 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता नाही. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज घेतोय आणि चेंडू चाललाय अगदी आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने दिशा ओलांडतोय. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा चौकार. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता बॅटची लिडिंग एज घेतली गेले. क्षेत्ररक्षक तिकडे साई जागडे तैनात होते परंतु चेंडूपर्यंत ते पोहोचण्यात अपयशी राहिलेत आणि तोपर्यंत आपण पाहतोय ट्रॅव्हल होतोय चेंडू बाउंड्री लाईन पार चाललाय. 4 धावा आल्यात. 24 चेंडू आणि 7 धावांचं समीकरण जाऊन ठेपलंय. फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. 24 चेंडू येणारे असतील आणि त्या चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल. बघा जर पहिले षटक जर पाहायला गेलो ना तर सिद्धू याने हाताळण्यात आलं होतं त्याच्या मार्फत आणि त्याच्या जवळपास त्या षटकामध्ये 18 धावा खर्चिक झाल्या होत्या एकंदरीत. आणि तदनंतर जर आपण जर पाहायला गेलो ना तर मयूरला जबाबदारी दिली जाते. येणाऱ्या 24 चेंडू शिल्लक असतील आणि या 24 चेंडूमध्ये 7 धावा फक्त लगावायच्या आहेत विजय प्राप्त करण्यासाठी. आणि स्ट्रायकिंगमध्ये आपण पाहतोय द लेजंड प्लेयर अर्थातच दापोली टेनिस बॉल क्रिकेटचे सर्व क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जतीन सालगावकर सर यांना पाहतोय. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू आहे भिरकावून दिलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू स्थिरावत असताना आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल चाललाय अगदी सीमारेषा ओलांडतोय आणि या लोअर फुल टॉसचा अगदी पुरेपूर समाचार घेतलाय जतीन सर सालगावकर यांनी. क्षमा असावी जतीन सर साळगावकर यांनी. इथे फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. 7 धावांची आवश्यकता असताना एक ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जतीन सरांच्या माध्यमातून लोअर फुलटॉसच्या चेंडूवरती आघात करण्यात आले, प्रहार करण्यात आले आणि 23 चेंडू आणि या 23 चेंडूवरती फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. यावेळेस पाऊलांचा उपयोग करण्याचे प्रयत्न झाले, थोडे सरसावून खेळण्याचे प्रयत्न झाले, तर थोडंसं हलक्यात ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न होते परंतु चेंडू अगदी जाऊन स्थिरावतोय. सिल्ली पॉईंटला आपण पाहतो क्षेत्ररक्षक तिकडे तैनात असताना त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावलाय आणि निश्चितच पाहायला गेलो तर हा निर्धाव चेंडू येतोय. मयूर ही एक धाव सुद्धा रोखण्यासाठी तो मयूर प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झाले, अक्रॉस द लाईन खेळण्याचे प्रयत्न झाले आणि पुन्हा आपण पाहतोय एक विजयी षटकार येतोय आणि या विजयी षटकाराने आपण पाहायला गेलो तर दापोली 11 हा संघ निश्चितच विजय प्राप्त करतोय. मी दापोली 11 संघाचे मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे CS स्पोर्ट्स दापोली बी आपण सुद्धा आपल्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. चला युवा प्रभात आपण आपला निर्णय कळवायचा आहे.